नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। आमचा जीडीपी गट किंवा पंचायत समिती गण यापूर्वी अमुक जातीसाठी आरक्षित होता, आता या जातीसाठी आरक्षित होईल असा अंदाज बांधून निवडणुकीची तयारी करत असाल तर थांबा। यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील आरक्षणाचा आता संबंध असणार नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकसंख्येचा नवा उतरता क्रम या निवडणुकीसाठी केला जाणार आहे। त्यामुळे मागील निवडणुकीतील आरक्षणाचा विचार करून लढण्याची तयारी करत असाल तर फसगत होण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या यापूर्वी झालेल्या 1997, 2002, 2007, 2012 आणि 2017 मधील निवडणुकीसाठी 1996 ची नियमावली वापरली जात होती। मात्र आगामी काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाने नवी नियमावली तयार केली आहे। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नवीन नियमावली तयार झाल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम अर्थात नियम 1996 हा रद्द करण्यात आलाय। ज्या गटात किंवा गणात 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती आणि जमातीची सर्वाधिक लोकसंख्या असेल अशा जागांपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने या जागा वाटून दिल्या जाणार आहेत। नव्या उतरत्या क्रमाची पहिलीच निवडणूक असणार आहे। त्यामुळे जी लोकसंख्या अधिक तेच गट गण या निवडणुकीसाठी गटात किंवा गणात अनुसूचित जाती जमातीला राखीव हे निश्चितच झाले। नव्याने येणारा हा उतरता क्रम 2025 पासून नंतर होणाऱ्या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी वापरला जाणार आहे। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या राखीव जागा आणि यापूर्वी ओबीसी साठी राखीव न झालेल्या गट गणातून फिरत्या पद्धतीने ओबीसी आरक्षण काढले जाणार आहे। अनुसूचित जाती जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी व या प्रवर्गातील महिलांसाठी किती जागा राखीव असाव्या याची संख्या राज्य निवडणूक आयोग निश्चित करणार आहे। जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी गट व गणाची आरक्षण प्रक्रिया राबवण्यासाठी नवी नियमावली प्रसिद्ध झाली। या नव्या नियमावलीनुसार गट व गणाच्या आरक्षणाची प्रक्रिया राबवली जाणार। आरक्षण सोडतीबाबत अद्याप काहीही सूचना आलेल्या नाही। या सूचना प्राप्त झाल्यानंतर नव्या नियमानुसार प्रक्रिया केली जाईल असे उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख यांनी सांगितले। तसेच सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी आणि 11 पंचायत समित्यांच्या 136 गणांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात 24,88,282 एवढे मतदार आहेत। या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व हरकती स्वीकारणे, हरकतींवर सुनावणी घेऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। ही प्रक्रिया राबवित असताना जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडतही काढली जाणार आहे। निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या या दोन्ही प्रक्रिया ऑगस्ट अखेर ते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण केली जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।